अरे गड्या आता हे काल फोन लावून राहिली रे बा अर्चीले का. माई बायकोले का वावरात आहे रे बा. का रे गड्या उचला की नाही उचला बा हिचा फोन. हे तर बा मला संकटातच टाकते रे बा. बायकोन जर मोबाईल हिसटला लेका मा बायकोला जर माहीत पडले बसले का अटीतले का धुकूट पाडते रे बबने ती बायकोले का तुझ्या. आता काय करतं रे बा. फोन उचलते काय काय करतं रे बा. हे तर फोनवर फोन लावून राहिली रे बा. मायले का आपतच आहे रे गड्या. हे आता उचलाच लागेन रे बा. फोनवर फोन लावून राहिली ना उचलाच लागेन आता फोन. मग हे अजून हे भडकील अजून नाही अजून मार काय अर्चना तू काय फोनवर फोन लावून राहिली बा. मी इकून फोन काढून राहिलो तू इकून फोन लावून राहिली. अरे माझं कोणी असेल काय की काय. माझी बायको आहे ना टीसा वावरात. कशी हो बाबा तुम्ही. मला माहित आहे का आता तुमची बायको जवळ आहे की दूर आहे तुमच्या. लावला मी ना फोन आता तुम्हाला. सांग सांग बोल पटकनी काय कामाचं लवकर सांग काय आता. तुम्ही कुठे आहे मला पहिले ते सांगा बरं. तुम्ही कुठे आहे. बापा आम्ही दोघं नवरा बायको सोयाबीन निंदायला यायला. माझी बायको तिकडे गेली बाबा पाण्या डबका नेली. तुम्ही येते बसेला आणि तेवढ्या त्या फोन आला. बोल बापा काय तर पटकनी सांग मला तू. नाही माझी बायको येईन मा उराळ खुद्द जडी फोनवर बोलता बोलता दिसलो की बस मा पिशार काढीन ना ते. एवढे भेटा का बाबा तुम्ही तुमच्या बायकोले. मग फोनवर बोलून राहिले का तुमची बायको शक घेईन का. मग तुमच्यावर शक घेईन काय. काही सांगायचा बहाना याचा फोन होता त्याचा फोन होता. तुम्हाला उल्लूच नाही बनवता येत ना तुमच्या बायकोले. मी कशी मानवराले उल्लू बनवतो बातच फिरवतो मी मानवराले. तुम्ही तर जरासे काही चॅप्टर नाही बापा. तुम्हाला तर निरा घुमता फिरवताच येत नाही तुमच्या बायकोले. नाही ना बापा आम्ही चॅप्टर असतो तर काय लेटी असतो. वारात आलो असतो काय मी निंद्याले. एखाद्या कंपनीचा मालक असतो मी. सांग बापा तू काय तर पटकन सांग मला काय तर. काय म्हणणं काय. ते सटका मग वावरातले सोडा. मला करमून नाही राहिलं. मला भेटायला या तुम्ही पहिले आता. नाही ना अर्चना समजून घेत जा. तू जमत नाही ना भेटायला येणं अजिबात जमत नाही. आणि तू याचे पोरं कार्टून घरीच असते ना बाबा. पकडला गेलं तर मला कसं ढोरासारखा मार खायला लागेल ना. जरा हे समजून घेत जाय बा. काही होत नाही ना बाबा. काही होत नाही ना बाबा ना. तुम्ही एवढे भेटा काऊन. मी म्हणून राहिले तुम्हाला मला भेटायला या म्हणून. मला जमून नाही राहिलं बा. या ना भेटायला तुम्ही. माझा पोरगा काही नाही करत ना. तो असला तरी बी काही नाही करत ना. काही सांगत नाही तो कोणाले. तुम्ही या फक्त भेटायला मला गमून नाही राहिला आता तुमच्याशिवाय. या तुम्ही. करत नाही म्हणतो बा तू अर्चना. त्याने जर शिवलाला सांगितलं की नाही शिवलाल माढून नाही साल्ट गुळीन ना. एवढी गडबड खाले करतो बाबा. आताच कसं भांडं फुटलं ना मा बायकोले कोण सांगितलं बा. आताच म्हणून राहिले तू भेटायला सांग बा. आता कसं करू मी. इकडे हळ नाही येड झाली बा मला आता. संकटातच टाकतं बा तू मला. ते सात काम सोडून तुम्ही मला भेटायला या. मला करमून नाही राहिलं आता. तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही मला आता. फक्त मला आठवण येऊन राहिली तुमची. मला पाहिजे म्हणजे पाहिजे आता. लवकर या तुम्ही लवकर या. नाही ना अर्चना आम्ही येऊ शकत नाही ना. एक तर सोयाबीन निघाले ना आम्ही दोघं नवरा बायको यायला ना. मा बायकोले शेकीन ना मा बायकोले. बापा तुमच्या बायकोले घुमायला काय लागते हो बापा. माझ्यासारखी असते तर असंच घुमवलं असतं बा. तुम्हाला तेवढे जमत नाही का हो. आता ते बी मी सांगत जाऊ का तुम्हाला कसं काय करायचं काय नाही. कोणते बहाणे बनवायचे आपले. तुम्हाला ते बहाणे बनवता येत नाही का. एवढे तुम्ही नादान आहे का आता. एवढे तुम्ही नादान आहे काय. बरं माझी बायको येऊन राहिली. मी ठेवतो फोन. ठेवतो पाहतो याचं काय आहे तर पाहतो बापा. ठेवतो लवकर फोन ठेव. पण आता डबल कसं फोन करू नको बरं. माझी बायको येऊन राहिली. तर बापा मी याचं असलं तर फोन करतो तुले. फक्त मोबाईल त्याला ठेवतो. नाही देशील त्या काट्या जो काय बापा तुमचे हाणून राहिले तुम्ही. हो बापा ठेवा फोन आता. काय बापा कोणाचा फोन आहे चालू. एवढ्या बायकोची चिटकेला फोनवर. काही नाही व हे कंपनी मॅट करते ना. मी काही मॅट लावलं करणं. हे रिचार्ज मारा ते रिचार्ज मारा. खरंच कंपनी होती की दुसरीच कंपनी होती. मला बनवून राहिले का तुम्ही. अगं मी काले खोटं बोलू बा तुझ्या बरोबर. चला बरं चला घ्या पात घ्या बरं. निंदून काढू आपण. लेख मा पोटाला मुळाच येऊन राहिला. मुळाच येऊन राहिला. येऊ का मी जाऊन येऊ का. ते हिरो डबा घेतो आणि जातो. येऊ का 5 मिनिटं देऊ का. आता तर चांगले होते बापा. आणि आता मुळला यायला का लागे पोटाले. मुळला यायला का पोटाले. बस सकाळपासून गडबड आहे पोटात. काय सांगू तुला. हे गुडगुड करून राहिलं ना. मुळाच येते मा पोटाले. आलोच ना मी 10 मिनिटात येतो ना. जाऊन येतो ना फक्त. तर याही गोष्टीला माणसाला नाही म्हणा का आपण आता. चड्डी पिवळी केली तर आपल्याला धुवा लागेल या माणसाची. त्याच्यापेक्षा जाऊ द्याल पुरीन बाबा. जा बापा लवकर ये जा फक्त. नाही तर तिकडेच टाइमपास करसान. बस गेलो की आलोच बस आलोच. पटकन मानाचा चाट. अर्ध्या घंट्यात वापस आला पाहिजे. छानच मार तिकडे चालला आहे वापस. ते एक तर तुम्ही वाट पाहून राहील तिकडे. चाल लवकर आता. छान सापडला हा आता. माणसाचे वक्तारच आहे आता. मुळला येणं नाही आहे ना. काय माहित माणूस खोटं बोलते की काय खरं बोलते काय समजतही नाही या माणसाचं तर.
चल माय बाई नेंद आता तू एकटीच. तर माणूस तर गेला आता तिकडे. कायचा येते लवकर. आलो म्या बंद गाव थांबवलं पण मला माऊली दिसून नाही राहिला गावात. कुकडे गेला काय सांगा सायाचा. फोन लावून राहिलो तर फोनही उचलून नाही राहिला. चला आता एकदा फोन लावून पाहतो मी त्याला. कुकडे आहे तर तोच आपल्याला पत्ता देईन ना. तोच पत्ता देऊ शकते. चाल माऊली कुठे आहे पाहतो मी. फोन लावतो त्याला. हॅलो माऊली कुठे आहेस रे? इकडे येला बा. हा बाहेर आहे थोडासा. कोण काय म्हणत होता रे पाशूला? नाही तू कुठे आहे मला सांग पहिले. मला काम आहे. कुठे आहेस तू? काम काय आहे हे मला सांग तू पहिले. काम काय आहे? काय मग तुला आता पहिले कामही सांगा लागते का मला? का रे माऊली? नाही शिवलाल पण मग काय बस मी कामात आहो ना म्हणून तुला म्हणून राहिलो बा. काम काय आहे बा? कसं मग कसं मग अर्जंटचं काम थोडं मी त्यांना लावू का मग? मले अर्जंट भेटणार आहे तुले. तू कुठे आहेस हे पहिले मला सांगतो. मी आलोच तर दिसा. कुठे आहेस तू? वावरात आहेस? घरी आहेस? कुठे आहेस? ठिकाण सांग लवकर फक्त. ठिकाण सांग. आलोच मी 5 मिनिटात. काय काम होतं? काम तर सांगत बा तू काय आहे काऊन भेटणार मला तर. ते तटी आल्यावर सांगेन तुले. तू कुठे आहेस मला सांगतो. कुठे आहेस लवकर सांग. आपल्या चौकात जाय बसे. काय येतं ये बा. काय येतं? आलोच 5 मिनिटात. बा शिवलाल काय फोन उडून राहिला बा. 5 मिनिटात आलं 5 मिनिटात आलं. काय शिवलाल काय गडबड आहे रे बा? आता साध्याला का मा डोकसं खायला काम नसा. आता माझ्या 10 मिनिटं घेणं अडीसा इथल्या का. काम कोणतं धाम कोणतं हे आता मंदाचं झालं. तिसरं माई मले पडेल आहे एकत. आणि हा चौकशा करीन भांड्या. काही नाही राजा साधू काही नाही. काऊन काय होतं? म्हटलं बा तू फोनवर बोलून आला अर्जंट काय म्हटलं बा अर्जंट बा. असं काय अर्जंट आहे रे? तुम्ही काऊन कान घोषे काम करत राहता हो? आता मा काही अर्जंट असो काय राजा साधू बा काय हे धंदे सोडा राजा तुम्ही. आले कोणा फोन ऐका लागते राजा तुम्हाला. जाऊ दे बाबा नको सांगू. पण चालता फवारायला चालतं का आपल्या? कसं तणनाशक फवार नव्हतं बा. आली का मा फवारा इकडे निघून राहिला आणि ह्याचा फवारा आला म्हणतात साध्याचा घेणार देणं इथल्या का. काय माणूस आहे शिंद असो बा. एका एक तर जाऊ देऊन नाही राहिला आणि बरोबर मोठी करते. काय ना काय हाय जे ह्याचं फुसकोट. दुवा मी फवाऱ्याला काही येत नसतो. तुम्हालाच माहित आहे राजा माझ्या बोकं दुखतात. मी फवारा पंप घेत नाही पाठीवर. तुम्हाला माहित आहे मी फवाऱ्याला येत नाही म्हणून. बे शिवलाल का लोकांचे काम करते का मा? मी सांगितलं कोणते काम केले करतच नाही बा. येतच नाही तुम्हाला कामाले बा. नगद पैसे देतो बाजूले फवाऱ्याचे. चालणं देणं तेवढं फवारून. काय राजा साधू बा काय डोकसं खात राहता राजू हो तुम्ही. मी काम नाही करत ना बा. ते हो फवाऱ्याचे नान मी सोडेल आहे बा. माझ्या बखं दुखतात हातपाय दुखतात राजा काम करू. मी ते धंदे सोडले आता. मी ते करत नाही. जड काम आहे ते. गावात 200 देत मी तुला 250 देतो बा. माणूस नाही भेटून आला बा. तेवढे ऍडजस्ट मारून असं तू टाप फवारतो बा मस्त. बारीक चिरीक सारं तुला जमते पद्धतशीर. काय राजा साधू बा मा अर्जंट काम राहील राजा. तुम्ही नाही काय फुसकूट लावलं म्हणतात घेणार देणं राजा. काय राजा हे म्हणतात तुम्ही कोणता विषय काढला राजा हो. एक तर मा डोकं इकडे गरम होईल. आम्हाला माहित आहे काय आहे. तुम्ही राजा म्हणता टेम्पो टाकलं हेच राजा बोगस आहे तुम्ही. जाऊ द्या मला. गरम काऊन होऊन राहिला बापा. मी काय आवडत तुले? जाय बापा जाय बापा. तुला का तास गरम होतं बा? मी काय बा जसं काही तयारच बसेल असतं बा. एवढा गरम होतो. गरम व्हायचा विषय नाही पण माणसाचं असते काय तुम्ही लावताच काय म्हणतात घेणार देणं. चाल बापा चाल पटकनी चाल माऊलीला भेटू. आणि काय आहे विषय तर काय त्याला विचारू आपण. त्याला सारं माहित आहे आले. त्याला पहिले भेटणार आपल्याला. तुला लेख चांगलाच गडबडी द्यायला काय लेख भानगड. काहीतरी आहे मला असं वाटते. दाल मे खाला काय ना काय आहे. एवढा रिकामा आहे बस गप्पा मारायला बसले गप्पा मारते. आज लयच म्हणजे असं थैथच करून राहिला. नक्की काही ना काही झमेला आहे. नक्की काही ना काही आहेच ना. का बुढे बा मा घरचा माणूस आलता ना इकडे? बा बबण्यात काय आला नाही इकडे दिसला नाही बा. काऊन काय झालं? मला सांगत ते बुड्याच्या हिरीवरचा डब्बा घेतो म्हणत आणि जातो बा मी. मा पोटालीलाच मुळले येऊन राहिले म्हणून राहिले तुम्हाला की आलते का बा इकडे ते. नाही बाई आलाच नाही. तू इकडे आलाच नाही. कुकडे गेलाशी ना माझ्या माणूस. मारले माझ्या माणसाने चाट मले. काही खरं नाही या माणसाचं. काय बाई वावरात काही काम होतं काय? हा ना बापा बुढे बा. आम्ही निंदून राहिलो तर 2 जण सोयाबीन मध्ये. अचानकच बापा त्याच्या पोटाला मुळला आला तर मग म्हणत जातो मी. बाई तुला तो चिवत्या बनवून राहिला. काय मुळला त्याच्या पोटाले काच काही. काम करणं जीवार आलं त्याच्या. निंद जीवार आलं म्हणून चाट मारली त्यानं गेला तो घरी. तो काय निंदणारा काम करणारा माणूस आहे का? त्याला कसं फल्ल्याचं पाहिजे. फोका फादीचं. तो काय काम करणार आहे का त्या नवरा? ते निकय तो चिवत्या बनवते. तू ऐकतच बापा त्याचं. का मुळला फुडला ते त्याला त्यानं कामाला लावून आणि तू बसली मग निंदत आणि तो गेला पाहून. त्याचं काय म्हटलं ऐकत बसली बापा तू. 12 बिपार जमून द्या माणूस आहे त्या नवरा. ना बापा बुढे बा बातच तिऱ्या मारते ना माणूस. आता आपल्याला समजायला मार्ग नाही बापा. असं वाटलं खरंच बापा माणसाच्या पोटाला मुळला आला असेल जाऊ द्या आपण. त्याही गोष्टीला नाही म्हणसान काय सांगा तुम्हीच.
काय बापा बाई त्याच्यावर भरोसा ठेवून राहिली, विश्वास करून राहिली तू. हा पुई चाटा मारणारा माणूस आहे बापा तो. काच काही मुडला फुडला गेला तो पोहून घरी. हा जाय बाबा तू निंद आता एकटी. मी शेंबडी आव ना. त्या माणसाला फोन आलता. त्या माणसानं आपल्याला चकवलं ना कंपनीचा फोन आहे म्हणे. त्या घुबडचाच फोन होता ना. गेला ना आता त्या घुबडले चाटा येतो. तास मा शेंडीहून तो हात फिरवते ना. मीच बयाडी आव ना. मी समजत नाही ना काही. असं वाटते माणूस खरंच बोलत असेल बा, खरंच बोलत असेल. पण कायचं काही पुरा खोटा माणूस आहे ना हा. आता नाही, आता मला लक्ष द्यायला लागत जाईल. पावलं पावली त्याच्यावर लक्ष द्यायला लागत जाईल. आता नाही काही खरं. बाई काय विचार करून राहिली बाबा? काही नाही बापा, काही नाही बुडे बा. काही विचार नाही करून राहिली बापा मी. बाई तुला एक गोष्ट विचार नव्हती बा? विचारा ना बापा, विचारा ना. का बाई तो माऊली त्या घरी येऊ काऊन बसते पण? हा हा गात सर जरासं माझून होऊन राहिलं ना बाबा. हा पोरे सारे खिखिदात काऊन राहिले गात? तो काल येत असते माऊली त्या घरी? काही नाही बुडे बा. ते माऊली भाऊ तसेच येत असतात. ते विचारतात बबन घरी आहे का बा, नाही आहे का, मग बसतात जराशे. बाकी काही नाही बा. काय बाई तुझ्या नवरा घरी नसला की त्याला नको येऊ देत जाऊ बा. कसं गात अफवा पसरते ना. काही खरे नाहीत की गावातली लोक. तर कसं सांभाळून राह बा तू. आता काय करू बुडे बा मी. तो माऊली धाव येऊ मा घरीच येऊन बसते बा. आता मग मी काय म्हणू की मा घरून उठून जाय असं म्हणू का? आता ते चांगलं वाटत नाही बापा. कसं आहे बाई, असं असलं की कोणा तोंडाला काही हात नाही लावल्या जात. मला 2-3 जणा तोंडून माहीत पडलं. म्या तटीच त्याची सटक काढली. म्हटलं का पोरगी तशी नाही. हा सटक काढली म्या. कसं तुझ्या नवऱ्याला काही चव नाही. कोणासोबत राहण कोणासोबत नाही. असे बंडल दोस्त वागवते बापा. हे काही कामाचे नसतात काही. हे यायचं पीठ पैसे काय रामायण असते. आता काय सांगू तुला बाई. हे काही कामाचे नाहीत बापा. याच्या नांद नको लागत जो तू आहेस इन्सान पोरगी. काय करू बुडे बा मी. आता माझे हात टेकेलात ना. नवऱ्याला काही म्हणू शकत नाही बापा, दुसऱ्याला काही म्हणू शकत नाही. आता कायच करू मी. बाई तू कोणालाच काही म्हणू नको बापा. फक्त तुझ्या नवऱ्याला आवर तू. त्याला कसं सोबत ठेवत जा. नाही आता बाय बरं मारली की तुला तिरी त्यानं. गेला की नाही पोहून तू घरी. असा तुला चिवत्या बनवते तो. तर कसं त्याला लाईनवर आणवा तू. त्याला धडा शिकव काही ना काही. पण एवढी साधी राहू नको तू. साधी नको राहू ना. कसं तो काही असा तसं हिडगावला तू खूट काढत जाय मोठं. काहीच होत नाही ते ना बबण्याच्यानं. बुडे बा किती सोबत ठेवत जाऊ बापा. आता तुम्ही पाहिलं नाही का मी वावरात आणलं ना त्याले. म्हटलं सोयाबीन नेंदू आपण. मारला की नाही झाला ना. आता मला किती सोबत राहत जाऊ मी. चाटा मारते ना बापा तो माणूस. काय पदराला बांधून ठेवत जाऊ का आता त्या माणसाले? काही कसं तू लक्ष ठेवत जाय बा. त्याला जाऊ नको देत जाऊ. कुठे फटकू नको देत जाऊ. तो कसा दुसऱ्या लाईन मध्ये लागून राहिला बरं. कसं तुला सांगतो बापा. हा बाबा बुडे बा आता लक्ष ठेवत जाईन बापा मी मानावर इकडे. आता चला मग माझं निंदन राहिला. आता निंदतो तेवढं मी आता. हो बाई ये. मला तर माहित आहे ना बुडे बा मानावरा किती चावट आहे तर शिल्लक आहे तर. पण आता काय मास तोंडानं माझी इज्जत घालू का आता? अरे पोरगं तर निरा सीसीटीव्ही सारखंच लक्ष देऊन बसलाय बापा. बापानं सांगलं ना त्याला. बरोबर आहे ना. अरे उसने चबऱ्यावालाच्या काय सांगता रे तू तुझ्या बापाले? चुकलेला होता का माझ्याबद्दल? चुकलेला होता काय? काय बाई मी काल चुकलेलो? मी काल आलो चुकले? बबन काका आलते नाही घरी? आलते तर मी सांगितलं बाबाले. तुला काय सांगेलाय मी ना? पैसे काय साठी देतो मी तुला? 10 रुपये. 10 रुपये खाऊन येताना की बापाने चुकले सांगतले का? सांगेलाय ना की घरी कोणी बी आलं तर बापाला सांगायचं नाही. मग तुझ्या कानात उजेड पडत नाही का? उजेड पडत नाही का तुझ्या कानात? कान उचला लागतात का तुझे जराशे? नाही ना आई तसं नाही ना. मी मा तोंडात निघून गेलं ना ते म्हणून. 10 रुपये सरले होते ना. मग मी काय करू. मला पोंग्याची बिस्किटाची आठवण आली ती. मग मा बापाला असं काही मी सांगितलं की मा बाप चटकन देते 10 रुपये काढून. आता मा बापाने 100 दिले ना. मला 100 दिले ना. आता तू तुझ्या बापालाच मागत जा पैसे. आता मला माग तू फक्त पैसे. मग सांगतो तुला काय आहे. चुकलखोर पोरगा आहे नाही बाई. मेरा बापाचीच बाजू घेते. मायची तर कधीच बाजू घेणार नाही. काट नाही ना आई नाही ना. मग तू बी मला 100 देत जाय ना. मग 10 रुपयात काहीच होत नाही. दुकानातून घरलो गेले लोक सोडून जातात 10 रुपये. मग काय करू मी? पायबर मग आपण सकाळी कशी 100 नोट काढून दिवसभर पुरते मग मला. मग टेन्शन नाही. तू देता का मला 100? मग दिवसभर घराबाहेर डायरेक्ट. शिल्लक काटायला कसं हे? आतापासून ब्लॅकमेल करते मला. धमकी देते. कायचे 100 देऊन तुले? काय ते तुझ्या बापाने 100 दिले तेच तर तुला दिवसभर जातात. मग मी बी 100 देऊ तर 200 खाता का मग पैसे? तू बाबू कान उघडून ऐक आता. कोणी बी घरी आलं तर बापाला सांगायचं नाही बाप 100 देव की 200 देव. मा म्हटलं ऐक नाही तर खाय प्यायला भेटणार नाही बरं तुले. बाहेरच चरा लागेल मग तुला असं दुकानातलं. घरचं भेटणार नाही काही. बाई नाही बाई आता नाही सांगणार मा बापाला. मी नाही सांगणार ना. मला आता मॅगी देईन मग करून. मॅगी देईन करून मला. काची मॅगी फॅगी रे तुला? चुकलेला आता मा तू बापाजवळ. बापालाच माग ना मॅगी करून. आता बापालाच माग ना. एवढा बापाच्या ऐकून घेतो बाजूचं. अहो आई मा तोंडून निघून गेलं ते नाही. मी काय सांगणार होतो काय? सांगणारच नव्हतो मी.
देन मग एकदा मॅगी देईन मला करून. मग भूक लागली ना मला, भूक लागली ना. बस भराचा चढून राहिला ना बापा. हा तरी म्हणते की भूक लागलीच मला. किती खातं रे बापा, खदाड्या पण येतं. मी पाहिजे त्याले मॅगी, नुसतं चवनाच पाहिजे खायला. भाकर भाजी गोड नाही लागत त्याले. नाही काय मग करून देत नाही मला. नाही देत करून तुले, नाही देत ना. जा होय. देऊ करून माझे 100 रुपये बाबांनी देईल. चाललो मी दुकानात. हा येतो खाऊन पिऊत. हा तू आता भरोशावर का मग मी नको देऊ करून. हा 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 बाबांना 100 दिले. आहे ना, जाय ना काशी कर तिकडे 100 रुपयात. जा होय. दिवसभर पुरतील, दुसऱ्या दिवशी काय खाशी. जा होय. मग थांब बाबा लिहते घरी. मग बाबाला डबल सांगतो मी, बबन काका आपल्या घरी आलते म्हणून. हा आलते सांगून देतो मी. नाही आली तरी सांगतो मी आता. हा सांगतोस. उसने एवढा शिल्लक काऊन आस रे तू. एवढा शिल्लक काऊन आस. असा काऊन करून राहिला तू. कधी आले बबन काका तुझ्या घरी आता, कधी आले. खोटा बोलतो का तुझ्या बापासोबत, खोटा बोलतो का काय. मला 50 रुपये देतं काय. मला भेट का आठवण आली भेट. हा देता 50 रुपये. मग नाही सांगत नंदी सांगून. हट्ट पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही ना. आता बबनचा फोन आहे आता. हॅलो बोला ना, बोला बाबा. आलोच मी 5 मिनिटात तयारी करून ठेव. हा आलोच मी. पोऱ्या नाही ना घरी, पोऱ्या नाही ना. आता काय सांगू माझ्या बबनले आता. नाही सांगू की हो सांगू. त्या पोरग मला पहिले काढून द्यायला लागेल आता. 50 म्हणते 100 द्यायला लागेल. पण पहिले काढून द्यायला लागेल. नाही पोरगा नाही घरी. या तुम्ही या लवकर या 5 मिनिटात. आलोच आलोच आलोच. उसने हे घे 100 आणि जा बापा. तुला जे खा वाटते ते खाय. जा लवकर. किती चांगले आहे तू. हा असं पटतं बा मग आपल्याला. झटकन देत जाय म्हणून नोट काढून. हा मग कसं मग गोट करतो मग. हा चालतो मग जातो आता. ते बापा जाय तिकडे पाखर घाल लवकर तिकडे. हा बापा लय चांगली आहे मी, लय चांगली आहे. जाय मग आता जाय. येऊ नका आता 1-2 घंटे. जाय. जातो जातो जातो. गेला माय बाई पोरगा. लय बावन आहे माय बाई, पण बापासारखाच बावन आहे माय बाई. आता तयारी करून ठेवायला लागेल मला आता. बबन एवढं यादच आहे. चल माय बाई, बबनले खुश करायला लागेल आता. ता शिवल्या का लिहून राहिलं बा मला भेटायला रे बा. आता काय विचारते मला. हा अर्जंडा काय बा याचं भानगड आता. नक्की हा बबण्याबद्दल विचारते मला. याला काही ना काही माहीत पडलं हो. याला डाऊट आला. 100% तेच कांड आहे भाऊ. तेच विचारते मला. हा आता पुढं विचारेन मला. हा शिवल्याच्या लक्षात आलं भाऊ. शिवल्याच्या लक्षात आलं आता. आता काही खरं नाही. एक तर त्याच्या पोऱ्यानं सांगितलं त्याचा काट्टले बोगस आहे ते. हा त्याला पैसे दिले तर चुप राहायचे ते. पैसे नाही दिले की बस बडबड करणं सुरू त्याचं. पिना मारणं. हा याच्या पोऱ्याने पिन मारू बबण्या दिसला असेल ना घरी. याच्या पोऱ्यानं पिन मारली शिनी. येऊ दे त्याला. आता काय म्हणते भाऊ. आता आल्यावर समजेनच आता काय आहे याचं. माऊली खरं बोल. आता खरं बोल. येता बरोबर काय खरं बोल. अरे काय झालं काय बोल. तुले दोस्तीची शपथ. हा सर्व गोष्टी खरं सांगायच्या मला. हा बबण्याचं काय आहे हे मला सांगतो पहिले. आता काय आहे त्या बबण्याचं. आता काय काय मी विचारून काय राहिला तू. शपथ गिप्पत घालून राहिला बा. पहिले बसून घे बरं. तू बसून घेतो. मी बसत फसत नाही. काय आहे ते मला सांगतो पहिले. हा काय भानगड आहे, काय शिजून काय राहिलं हे मला पहिले तू सांग. बबण्याचं काय आहे हे सांग मग पहिले. काय शिवलाल तू गरमच जास्त होऊन राहिला गाड्या. बरं बस तू. बसतोस तू. हा बस ना. बरोबर तुझ्या शब्दाला मान देतो बसतो मी आता. बसतो बरं. हा पण खरं सांग मला तू. बबण्याचे काय झांबड आहे हे सांग मला तू पहिले. सांग लवकर सांग. बबण्याचे काय झांबड असेल गड्या. तो वावरात जाऊन ते सोयाबीन थंडागार होऊन राहिला गड्या. काय भानगड असेल त्याची गड्या. तू काही बोलून राहिला बा. लेका माऊली लेका तुला सारं माहित आहे लेका. पण तू मला सांगून नाही राहिला हरामखोरा. हा लय लुच्चा झाला गड्या तू. लय नाला काय रे गड्या तू. हा तुझ्यासारखा हरामखोर दोस्त नाही लेका. हा पीठ पिचल्या खंजीर खोपसून राहिली तुम्ही. नालायक कामं करून राहिले माया. हा तुला हे काय सांगायला लाज वाटून राहिली का तुला. जीभ झडीन काय तू सांगितलं तर. काय माहित आहे काय बा. तू काय बोलून राहिला मला काय समजून नाही राहिलं गड्या. असं कोड्यात बोलू नको बा. स्पष्ट सांग तू काय आहे भानगड. हा असं मला समजत नाही. का तू पागल समजतं काय रे. काही बोलून राहिला म्हणतं. कोळ्यात बोलून राहिला ढम्मू काय. अरे तुला समजते उमजते सारं. पण तुला सांगणं नाही ना. हा बबण्याचं नाव घेता बरोबर ते लक्षात आलं. पण तुले कसं मला ते कसं सांगणं नाही ते गोट. सांगतं की नाही मला तू. माऊली सांगतं की नाही हे सांग तू मला पहिले. सांगतं की नाही. पण कोणती गोष्ट सांगू बा. कोणती सांगू हे तर सांग. हा काय आहे विषय तर सांग म्हणजे काय आहे तर. सुरुवात कर ना. काय आहे बा. ढमू काय फला नाही की बिस्तार आहे. तू बघतो बबण्याचं काय असं बोंबलून राहिला बा. अरे पुरं स्पष्ट सांगा लागेल ना काय आहे तर. पण मला माहित असलं तर मी सांगेन बा. हा आता तू आधी पुरं घेऊन येऊन राहिला. मला दादा हे विचारून राहिला काय दोस्ती शपथ देतं तर काही बोलतं तर काहीच बोलून राहिला. मी काय समजू त्याले.
मी तुला स्पष्ट चांगल्या भाषेत विचारतो, त्या बबण्याचं मा बायकोचं काय चालू आहे हे तू मला सांग आता. लवकर सांगा हा इतिहास काय आहे तो, हे भानगड लवकर सांग मला काय आहे तो. हे काय बोलून राहिला रे बापा, काय बोलून राहिला वाशिवला तू? काही नाही बोलून राहिलो मी, जे खरं आहे तेच बोलून राहिलो. सांग लवकर सांग मला तू काय आहे तो. हा नाही तर आपली दोस्ती तुटली. हा तर पता मी काढीनच, पण कसं तुले सांगणं आहे का बा, तुले सांगणं आहे का मले. हे कसं सांग लवकर. कार बा आता इकडे ओळ झाली इकडे झाली, आता काय करा माणसानं. याले सांगितलं होतं तिकडे बबण्याचं होते, आणि नाही सांगितलं तर हा राग भरून आला. आता काय करा आम्ही दोघांच्या मनात फसलो बा मी. तर सांगू गळ्या शिवला काहीच माहित नाही मला, कशातच काही नाही लेवा. माहित असतं की नाही तर पहिले खबर तुला दिलीस ती मी. दोस्त म्हटल्यानंतर विषय राहिला काही. तू बाबू लपून राहिला मापासून. हो तू लपून राहिला ना. मा पोऱ्यानं मला सारं सांगितलं ना कसं, पण मा पोऱ्यावर मा भरोसा नाही बसून राहिला. कसं तू मा दोस्त आहे, जे काही आहे ते मला तू सांग. तुला माहित आहे सारं, बबण्याचं सारं माहित आहे तुला. नाही ना गळ्या शिवला, नाही ना लपवत नाही ना मी. लपू काले सांग बा आता. तोही माझा दोस्त आहे आणि तूही माझा दोस्त आहे बा. मी कशाला लपू गळ्या फालतू. थांब आता याले त्या भुईघरात न्यास लागेल, थोडीसं सोडा लागेल याला चांगला मजबूत बांधून बबण्याले. मग सांगेन बबण्या काय आहे तर. आता लोक काय कसं वकत नाही ना, झोडपे खाल्ली बरोबर वकते. माऊली चाल आपण येऊ वर. एक काम आहे आता, अर्जंट काम आहे. कुकडे निघून राहिला बा. काही मी येत नाही रे बा, मला वावरात जायला लागते बा. ती माझ्या बायको वावरात जायला एकटीच, वानेर फानेर असतात वावरात. चाल ना, कामाची गोठ आहे ना. चाल तू बरोबर. काय बा फालतू जबरदस्ती करून आला गळा, मी येत नाही रे बा. चाल तू सांगू राहिला समजत नाही काय. चाल लवकर, उठ लवकर. बरं बा बरं, तू काय हो म्हणून बी नेशील, नाही म्हणून बी नेशील बा. चाल तिथे सारी जबरदस्ती जाय गळ्या. चाल लवकर, चाल उठ. चाल काय बबन एवढा टाइम असते काय आले कुठे? मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. मिनिटात येतो म्हणा बा तुम्ही. 5 मिनिटात येतो म्हणून किती 20 मिनिटं लावले बा. 20 मिनिटं. मला रस्त्याने किती ठेसणं लागतात मला माहित आहे बा. कोणी आपल्या गावात कोणी भेटलं की काय गड्या बाबा कुठे चाला. अरे बाबा चौकशा बहादर लय आहेत ना गावात. 17-60 टोकत राहतात ना लोक, म्हणून टाइम झाला अटलो यायले. किती वाट पाहू थकली बापा. आता येतील बबन, मग येतील बबन. एक तर मला गमून नाही आलं बाबा तुमच्याशिवाय. आलो ना बापा, तुला भेटायसाठी काय काय कारनामे करायला लागून राहिले मला माहित आहे बापा. दोघं नवरा बायको आम्ही वावरात जायला होतो निंद्याले. तेवढ्यात तुझा फोन आला. आता बायकोले बहाणा बनवून मी इकडे आलो बापा तुला भेटायला. काय सांगू बायकोला सांगितलं मा पोटात मूळ लागून राहिला. मी आलोच अर्ध्या घंट्यात आणि तुला भेटायला आलो मी. बरं केलं बबन तुम्ही, बरं केलं. चाट मारणं शिकले पण तुम्ही आता. असेच घुमत जा तुम्ही तुमच्या बायकोले, असेच घुमत जा. माझं जास्त टाइम नाही बरं. मला कसं अर्ध्या घंटा डबल वावरात वापस जाणार. लवकर काय असेल तर आपलं उरकू आपण झटकनी पटकनी, आणि लवकर मला कसं निघणार. टाइम नाही बरं माझं. बरं बापा, पण वर ते सांग आता. बससान तर खरी तुम्ही की नाही. लवकर जायचं काही म्हणू नका बापा. आता कसं मला गमे नाही म्हणून मी तुम्हाला बोलावलं. आता मा नवराही घरी नाही आणि पोरगाही घरी नाही. आता मस्त निवांत गप्पा मारू आपण. अरे बाबा टीचर गप्पा मारत बसलो मी. तिकडे माझ्या बायको वावर घेऊन ना डोक्यावर. कुकडे गेला तिकडे माझून करीन ना माझ्या बायको. बबन तुम्ही एवढे तुमच्या बायकोले काऊन भेटा बरं. काऊन भेटा बरं. मी मा नवऱ्याला भेट नाही बा, एवढी बाई असून बी. आणि तुम्ही बापा निराश डरपो का. भ्याले नाही पाहिजे बा. आपलं खोटंही असलं तर कसं रेकून बोललं पाहिजे, कसं बायकोला खरंच वाटलं पाहिजे, असं करायला पाहिजे. पण तुम्हाला काही जमत नाही बा ते. जरा शिका मा ऐकून. अर्चना माय सारे मंत्र बोलत आहेत बापा. काय करू मी. पहिल्यापासून दाबेला जाईन तिनं मले. आता काही बोलता येत नाही मले. आणि कसं बाईच्या जातीच्या तोंडी लागणं मला पटतही नाही. मी लागत नसतो, डोक्याला ताण नसतो येत. अरे आज मी खोटं बोललो बा. भेट एक तर तुला आठवण येऊन राहिली, मला आठवण येऊन राहिली. तडीसा मायात वावरात जाणं जीवावर आलं. पण कसं आता गेल तुम्ही तिच्या मागं आलो आता चाट मारून. कसं तू नाही दिसली की नाही मला करमतच नाही, जरासं की नाही करमत. बायकोशी खोटं बोललो इकडे पळतच आलो बाबा तुला भेटायला. करमतच नाही ना मला तुझ्याशिवाय. माहितीच हालत ना बापा. मला बी तुमच्याशिवाय अजिबातच करमत नाही ना, म्हणून तर तुम्हाला फोन केला की मला लय आठवण येऊन राहिली बापा तुमची. लवकर या भेटायला मला. शिवलाल सोबत राहू तर सगळं बापा माया निरा डोकं किर होऊन राहिलं. मला त्या माणसाचं तोंडही नाही पाहा वाटत. तुमचीच आठवण येते मला. काय करू आता. माहिती आहे झाला माझ्या बायको मला जर शिक पटत नाही. पण आता कसं माय बापाने दिलाय करू तो सोडता येत नाही. कशी तरी वागून लावली मी. ती पहिल्यापासून मा तिच्यावर लक्षच नाही. लेकरं हुदी राहिलो का मी नाही.
मला तिचे लेकरही नाही पाहिजे. हा, मी तिच्या नांदीच नाही लागत ना. लय हुशार आहे बबन तुम्ही. हा, लेकरं नाही होऊ देऊन राहिले बापा. पटत नाही बायको तुम्हाला तर. बरोबर आहे तुमचं. असंच करत जा. नंतर बापा तुझ्याकडे आलो मी. तुला आवडस, मला पहिल्यापासूनच आवडस. पण काय करू? हा, शिवलालची बायको आहे, शिवलालची बायको. आपण कसं काय म्हणावं? पण आता कसं तुला समोरून मला म्हटलं म्हणून कसं मग आलं ते दिल मग. हा, असा विषय झाला ना. बापा बबन, तुम्ही बी मला पहिल्यापासूनच आवडत होते ना. मी नाही बी तुम्हाला कसं भेद म्हटलं बापा. मला असं वाटलं की हो म्हणता की नाही म्हणता बापा, हो म्हणता की नाही म्हणता. पण बरंच झालं तुम्ही नाही हो म्हटलं. जमलं मग आपलं. मग आता कडलो गप्पा मारतो बा. फालतू टाइमपास होऊन राहिला बा. बस झाल्या गप्पा. काय तर मग पुढचं सुरुवात करणं आता. आता म्हणजे कसं आठवण येऊन राहिली बा. तुम्ही नका नाही म्हटलं बापा. तुमच्याच इकडे आहे सगळं आता. मला काय कोणती गोष्ट नाही आहे बापा. मैदान सगळं मोकळं आहे ना बापा बबन तुमच्यासाठी. हा ना. हा